नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता मुंबई जाण्याची तयारी चालू आहे. एवढं काय गायत्री, तू एवढ्या बॅगा भरतेस, कोण पकडणार आहे एवढ्या बॅगा? काय बाई आहेस का काय आहेस गायत्री? तू एवढ्या बॅगा घेतेस, तू काय काय टाकते त्याच्यामध्ये असं? हा, काय काय दिलंय इथं? काय खाण्याचं आहे का? हा, मग ते कशाला काढते आता? ते राहू दे ना त्याच्यातच. अरे काय काय हातात पकडणार गायत्री? तिथं तो बॉक्स आहे, तो पण पकडायचा आहे. परत ते पिशवी पकडायची आहे. त्यांना पण राहू दे ना थोडंफार खायला. हा, राहू दे गायत्री, बाकीचं राहू दे ना खायला त्यांना सर्व. हा, अरे तुम्ही नाही खाता ते, पण आपल्याला ते धरायला किती प्रॉब्लेम होईल बघा मित्रांनो. म्हणजे ती एक बॅग आहे, परत ती पिशवी भरते ती, परत माझी बॅग, परत इथं बॅग आहे, आणि तो बघा समोर बॉक्स दिसतोय ना, तो एक बॉक्स आहे. आता कसं पकडणार सांग बरं? तुझं पकडणार नाही एवढं. आपण पिशव्या किती होऊन जातील बो असं? मग त्रिशूचे कपडे नाही बसणार का त्याच्यामध्ये, त्या पिशवीमध्ये? हा, ते बघा खाण्याचं एवढं घेऊन घेतलंय तिने ते एका पिशवीतच, आणि ते टोस्टचं पॅकेट ते पण. अच्छा, रोहित आणि त्यांना मामा मामी त्यांना राहू दे ना ते खायला थोडंफार. तो कसा रोज घेते? मामा मामी रोहित दादा मी सगळ्यांनी माझ्यासाठी घेऊन आले ते बाजार. तुझ्यासाठी घेऊन आले ते बरोबर रे. माहिती तुम्हाला थोडंफार राहू दे बुवा, अर्ध तिथे इथंच राहू दे ना. अर्ध नाही, पूर्ण माझ्यासाठी आणलंय, त्यांच्यासाठी ठेवलंय दुसरं. अच्छा, दुसरं घेतलंय काय? हा. चला त्रिशू, आता मुंबईला जायचंय ना? जायचंय यायचंय ना? हा, बघ तिची तयारी तिची तयारी आहे मुंबईला येण्याची, पण तुझी तयारी नाहीये. अजिबात नाही येणार मी. का नाही येणार? बापा सोबत जाईन मी, माझ्या बापाला मायला सोडून येईन हा, का? का? तरी जीव होईल का असं? हा, मग का नाही जीव होणार? आता काय बोलते तू? अजिबात नाही होत, मन नाही होत माहिती. मन नाही होत. हा, मग आणि तिकडनं जर यायचं राहिलं ना, ही पहाटे डायरेक्ट 4 वाजता उठून देते मला. मग तुम्ही उठवतात. आणि मग सकाळी सुटून जाईल, चल पटकन. आणि इथून जायचं सांगतोय ते, इथून जाण्याची इच्छा नाही होते तुझी? उलट मी म्हटलं तुम्ही उद्या जाणार आहेत ना, मग बॅगा पॅक करून मी कशाला जाऊ? घेऊन जा या बॅगा सगळ्या. मी कशाला एकटा जाऊ? तुला पण घेऊन जाईल ना सोबत. नाही, आता राहू दे. हा, मग बळजबरी. बापरे, मामीन त्या पण अशा बोलायला लागल्यात आधी. असं नको करू ना. उलट इकडे येण्याची जशी म्हणजे हाऊस असते ना, तसं तिकडे पण. भारी काय बोलतो, स्फूर्ती बिर्ती काही नाही त्याचा येवाने बनावा. आधी नाही जाऊ मी, हॉटेल राहतो. नको ना असे करू. उलट नवरान घर पण अशी आवड मा यायला पाहिजे ना. आवड माझं राहतडे. हा, मग एकदा वरिस्मा. हा, वरिस्मा 2-3 दहावी असतो. 2-3 दात तुम्हीच घेऊन येतात ना. हा, मग तुम्ही काय कामच नाही करत तिथं. मग आता काय बोलायचं तुम्ही? हा. मामी रडा नका, टेन्शन नका लिया. महिना 15 दिन मला येत जसं आम्ही वेळ आले. 1 महिना 2 महिना मला गेला. आपण आलोत की नाही? आपण येत नाही का? येत नाहीत आपण. आपण काय पुन्हा आता कधी येणार आहेत परत? ऑगस्ट मध्ये येणार आहेत. कुठला महिना चालू आहे? मे महिना चालू आहे. फक्त जून आणि जुलै म्हणजे 2 महिन्यानंतर परत यायचंच आहे ना. सणासाठी जाईन ना, असं थोडी नाही. अरे सणा दिदाला आणि तोपर्यंत स्कूल मध्ये अटकली, मग कशी येईल? मे महिन्यात सुट्टी असते ना. हो, मग दिवाळीच्या टायमाला असते. हा, मग ऑगस्ट मध्ये परत येणार ना. हा, मग येईनच ना, येणार म्हणजे विचारायचंय. हा, ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला आता त्या बॅगा वगैरे पॅक करून तर झालं नाही जा, बाकी आहे अजून पॅक करायच्या. हा, नुसते खुश होत आहे हा, मग जायचं आहे ना. मग पण तुम्हीच जा आता. हा, बरं ना. आम्ही नाही येणार. सांगा मामा जरा गायत्रीला. मामा काय नाही सांगत. मग ते बिचारे मामा शांत आहेत. तुम्ही पण संत आहेत का? हा, मग शांत आहेत, तुम्ही पण संत आहेत. ते मामा काहीच बोलत नाहीयेत. सांगितलं त्या पप्पांना काय पण सांगताय का मला? नाही, त्रिशू आता झोपेतनं उठली. बोलतो हे चालेल, चला आपण गायत्री. तू मायची शपथ घेतली ना, तू काय बोलली? मी तर राहीन माय, हे ना. नाही, असं नको बोलू ना तिला. काय म्हणली तू? चल ना, पाणीपुरी खायला जायचंय ना. पाणीपुरी हा, नाही, चुलीवर जेवण बनायचंय वाटतं. अरे मग चुलीवरती जेवण बनव, पण आधी पाणीपुरी. तुला ते नाही, ते कोल्ड पाणीपुरी आहे ना, ते खायला जाऊया. ते पाणीपुरी जर तुला आवडली ना, मग मुंबईमध्ये आपण तशी पाणीपुरी चालू करूया. ठीक आहे,
चालेल मित्रांनो, चला आपण ते पाणीपुरी खायला जाऊया. कशी पाणीपुरी असते काही नाही ते पण तुम्हाला दाखवणार मी. चला आता ते बॅगा वगैरे आता ते पॅक करताय. आंघोळ नाही केली सकाळपासून, आंघोळ नाही काही नाही. ठीक आहे चालेल, चला आधी आंघोळ, संध्याकाळ झाली आता आंघोळ पाणी करायला लागेल. गायत्रीने पण आंघोळ नाही, मी पण नाही. काय आंघोळ नाही, आंघोळ झाली. नाही झाली, आरामात बसले ना गायत्री. कर ना ते बॅगा पॅक वगैरे आता. इच्छा नाही होते काय ते. अरे काय इच्छा नाही होते यार, तू असं नको करत जाऊ गायत्री यार. काय करतास तुम्ही? काय करता? उद्या 4 वाजता ट्रेन आहे. हा उलट सासरवाडी, गोडीवर हवेत मग सासून घर सासण घरी. हा उलट सासरवाडी मध्ये जास्त दिवस राहायचं नसतं. हा ना? हा मग का बं? असं बोलतात, कमेंट्स करतात मला आपले सबस्क्रायबर आहेत ना, ते सांगतात की सासरवाडी मध्ये जास्त दिवस राहायचं नाही म्हणे. सांगत असतील तुम्हाला मी सासरवाडीला आलोय का माझ्या घरी या. मग आपले व्हिडिओ नाही जाते, व्हिडिओ मध्ये सांगतात ना. जातात हा. पण ते सांगणारे असतात ना, ते बाकीचे सासरवाडीमध्ये असतात. हा मग तसं नाही गायत्री, सासरवाडी मध्ये जास्त दिवस राहायचं नसतं. तिला मामाच्या घरीच राहायचं ना. नाही राहायचं ना ग त्रिशू. राहायचं ना बेटा. मम्मीला सांगतात चल म्हणा मुंबईला, चल म्हणा लवकर. मुंबईला जायचे जायचंय ना मुंबईला. हा बघते हा म्हणते. नाही येते. येत बाबा मला भीती वाटते तिथं. तेव्हा मामीन ते पण आरशामध्ये दिसतायत बघ, पाणी पितायत. हे पटापट कर गायत्री, चल ना, जायचंय ना मार्केटला, जायचंय ना. हा मग ते बॅगा ते पॅक कर, तू तर निवांत बसली. सामान ठेवायचंय त्याच्यात अजून. मग कुठे? लावायचे कपडे ठेवायचे बाकी अजून. मग कुठे आहेत कपडे, कुठे आहेत? तुमचे कपडे बाकी ठेवायचे धुतलेले आहेत ना वरती टेरेसवर. आणि ते कपडा सुद्धा ना दादू. आणि ते कुठे तू कपडे शिवायला टाकले, ते कपडे घ्यायला कधी जाणार आहेस? ते कपडे उद्या जाईल 2 वाजता. ए यार 3 वाजता ट्रेन आहे आपली. बघा मित्रांनो, म्हणजे नुसती मस्तीमध्ये घेते आहे गायत्री, हिला प्रत्येक गोष्ट समजायला लागते. आता तुला सांगतोय आज संध्याकाळी घेऊन ये ना ते कपडे. भूषण हा समजवलं असतं ना, हा राहिलेलं समजतं ना, म्हणून 3 वर्ष झाले. समजलं ना? हा काय 3 वर्ष झालेत, आणि मग 3 वर्षाचं जाऊ दे. हा उद्या आपल्याला जायचंय त्याचं सांग. ते सांगा 3 वर्ष काढले. हा 3 वर्ष समजून नाही काढले. असं सांगते. समजतं म्हणून राहिले तुमच्या मग असं सांगते जसं 10-15 वर्ष झालेत. 10-15 3 वर्ष म्हणजे रात्रंदिवस करून 6 वर्ष होऊन गेले माहिती आहे का? हा मग मग सांगा. हा मग मी काय वाईट वागतो तुझ्यासोबत? मी वाईट वागत नाही म्हणून तुम्ही वाईट वागत नाही. हा लक्षात राहू द्या. हा, ज्या मग- दिवशी वाईट वागेल ना हा. त्या दिवशी तुम्ही वाईट वागणार. हा मी काय बोलतो का तुला? मी नाही बोलत तर तुम्ही काय बोलला? हा ते पण आहे. घरात तेव्हा बायको मा- चांगली आहे, चांगली राहते ना, हा. तर तेव्हा तुम्ही चांगले राहणार. माहिती आहे ना? हो बरोबर आहे तुझं. चला आपण व्हिडिओ बंद करते आता. बाय बाय. बापरे, तू तर नाही मला लेक्चर द्यायला लागली इथं. लेक्चर नाही देते पूजा. मग सांगते मी तुम्हाला. अरे काय सांगते तेव्हा? हे बघा. बापरे, बाबा डायरेक्ट पैसे दाखवतात बघ. तेव्हा त्रिशू बाबांकडे पैसे आहेत बघ, जात. नाही, हो चालेल. बापरे चालली. मी नाही सांगायचं, जाईन का? माझे कपडे कुठे आहेत गायत्री अजून? तुमचे कपडे हा तुम्ही जो बोलले बॅग पॅक कर राहू द्या कपडे. गायत्री नाही यार, तू प्रमाणच्या बाहेर कपडे घेऊन घेते, कारण की तिथून आपल्याला इथून फक्त काही ट्रेन डायरेक्ट आपल्या घरापर्यंत नाही जाणार आहे. त्यांना सांगितलंय ट्रेनरला. काय यार, तू प्रत्येक गोष्ट मजाक मध्ये नको घेत जाऊ ना. तिथं बोरिवलीला अंधेरीला उतरून, अंधेरीवरनं मेट्रोवरनं बोटीने, परत बोटीवरनं उतरून रिक्षाने असा प्रवास करायचा आहे आपल्याला. जाते ना घरामध्ये. अरे काय यार, तू मस्ती म्हणत जाते नको. नाही का खरं बोला. पण माझं काय म्हणणं आहे बघ, 2च बॅगा घ्या असं माझं म्हणणं आहे. हा. हा एक कपड्यांची, ये बघ, ही एक मोठी बॅग आणि एक माझी बॅग, बरोबर 2 बॅगा झालेत, आणि ती एक खाण्याची. नाही ते राहू द्या. मग राहू दे ना, मला काय राहू दे ना मग खाण्याच्या. आई म्हणे बी राहू द्या. हा. नाही पण राहू द्या. आणि हा. माझी बी राहू द्या. आणि 2 लिंक चाललं ना. अरे काय यार, तुझी इच्छा होतच नाही ना काहीतरी निघायची. हं? काय करू? कमी रडून दे ना, असं नका करू. काय रडून देशील? त्रिशू ते पैसे फाटतील ना का त्रिशू? दिदा, दूध आणलं ठीक आहे चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला आता ते चाय बॅगा पिताय वगैरे. का? चाय पिता मला ऍसिड होते यार, जाऊ द्या मग. नाहीतरी खारी आणि चाय खाऊन पिऊन गेल ना. जास्त होते असतील त्या. नाही खारी खाऊन गेल ना थोडीशी. नाही, कारीने जास्त असते. अरे मी स्वतःहून मागतो तरी अशी बोलतोय तू. पहिले काय सांग आणि आणि काय बोलली मी कधी तुम्हाला? पण सासरवाडीमध्ये नवऱ्याची अशी इज्जत करायची ना गायत्री. नवऱ्याची इज्जत आहे म्हणून नवरा राहतोय. हा, मग तू नवऱ्याची एकदम- इज्जत नाही राहणार तर नवरा राहणार हा मग नाही. तू एकदम अशी मस्तीमध्येच घेते प्रत्येक मस्तीमध्ये गोष्ट. काय नाही.
मग मी तुला एक सिरियस एकदम याच्यासारखं वाग. मी तुला एक सिरियस वागेल ना हा मग तेव्हा समजेल तुम्हाला अरे यार गायत्री आधीच चांगली होती असं काय होऊन गेलं. ना मग पण तू सिरियस होऊच नको ना पण हा मग असं सांगा काहीतरी. सिरियस कशाला होऊ दे तशीच तू राहू द्या मला. ठीक आहे चालेल चल पहिले आंघोळ पाणी कर आणि मार्केटला जाऊया चल कुठं जाऊया? मार्केटला का बरं? ए यार तू बोलत नको बसू यार तू चल पटापट ते बर ते कपडे वगैरे मामान ते काय औषध काढतात काय माहिती दवा आहे अजून तेव्हा. ओ बापरे नका नका दवा वगैरे काय देऊ नका हो मामा आई acidity दवा आलेल्या पैकी. अच्छा ऍसिडिटीची हा. ना जिओसिन दवा आहे ती हा, घेऊन या. ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गायत्रीचं चालूच राहील ते तुमचं काय चालू आहे? अरे तुझं चालू राहील हा, आता काय तुमचं? चला एवढ्या बॅगा भरल्यात ठीक आहे आता ते बॅगा कशा पकडायच्या काय पकडायच्या काही समजत नाहीये तुम्ही समजा तुम्ही सांगा मित्रांनो त्या बॅगा किती घ्यायच्यात काय नाही तुम्ही सांगा जरा तिला पाठी आटून घ्यायचं, दोन हातात घेऊन घ्यायचं. हा झालं. मग हा चालेल बाबा काय करायचं सांगा जरा मित्रांनो तुम्ही माझे काय पप्पा गोष्टी एवढे घेऊन समजून आले सांगा तेव्हा जरा नाही का? हा माझे पप्पा घेऊन आले तेव्हा किती घेऊन आले दोनच बॅगा घेऊन आले काय होते दोन बॅगा घेऊन आले. मग किती आणले एक होते कांद्याची गोण होती, ती एक हा. कपड्यांची बॅग होती, एक पापडचा खोका होता, सगळं घेऊन आले. हा अरे सुरतची गोष्ट वेगळी आहे. आता मुंबईमध्ये किती गर्दी असते तुला माहिती आहे ना इथं सुरत लोक नाही राहतात. अरे यार ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय चल बाय बाय करता काहीतरी बाय बाय मित्रांनो चला हो बाय बाय मित्रांनो चला आता एक काय सांगणार यांना आता भरते बॅगा आता गायत्री ते कांदे बी घेऊन